तुम्हाला वाईट नाही म्हणायचं, मला लय गोड आहे तुम्ही, डमाळवाडीचे तुम्ही तर लय गोड आहे. आई शपथ तुम्ही लय गोड आहे, तुमचं तोंड सोडलं तुम्ही लय गोड आहे. तोंडाचा हाय प्रॉब्लेम. तसं विनोद तर सोडून द्या, पण माय लेख म्हणून सांगते, द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातल्या मोठा उद्योजक सांगतो, जे व्यवस्थापन मला जमणार नाही ते व्यवस्थापन रोजची गृहिणी तिच्या घरामध्ये दररोज करते, म्हणून तिचा संसार सामर्थ्याने चालतो. बाई सारखं मॅनेजमेंटच तुम्हाला जमत नाही. आणि हे व्यासपीठावर सांगते, पंढरीच्या पांडुरंगापेक्षा जास्त ताकद एका स्त्रीमध्ये आहे, देवापेक्षा. मी नाही म्हणत हा, तो का म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. लक्ष्मणाला शक्ती आली. लक्ष्मण कपाटलाचा. मग लक्ष्मण तुमचं कसं झालं माहितीये, एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठे मोठे हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारलं, इष्टीत बी गेला नाही हसाय बी लागला. ते म्हणलं हसाय काय झालं? ते म्हणलं कंडक्टरला फसवला. तो म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्ही सांगा कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तसं माझ्या बापाचं काय जाणार आहे? तुम्ही नाही बोलले तर माझं ठरलंय ते ठरलंयच. तू आता तुमचं आहे त्याच्यामुळे बोलत जा. लक्ष्मण त्यो नाही हो दादा, ते लक्ष्मण नाही, रामायणातले लक्ष्मण. कुठले लक्ष्मण? काय ताकद महाराज, किती सुंदर मातीत जन्माला आलो. कधी विचार केलाय का महाराज? जिथं भावाच्या सुखासाठी, भावाच्या सेवेसाठी बायकोचा सहवास, संसाराचा त्याग, राजभोग सोडून ज्या लक्ष्मणाने एका पायावर 14 विश्वखंड मस्त केला. काय सुंदर माती ना आपली दादा. काय काय माणूस, काय काय भाग्यवान लेकर रे आपण. रामायण महाभारत आपल्या पदरात पडलं रे. हा, आपल्याच धर्मातल्या पोरांना मला एक प्रश्न विचारला परवा दिवशी महाराज, मला की लाज वाटली. म्हणला ताई लय राम राम करता, लय रामराज्य करता, लय बाबीच्या निवर म्हणून ओरडताय, लय रामाचं कौतुक आहे तुम्हाला, पण मी मानत नाही रामाला. असे एवढं ते असतात बरं का महाराष्ट्रात. ज्यांना राम कळला नाही, पण त्यांना हे कळायला पाहिजे की अरे वेड्या, राम कळायला आयुष्य पूर्ण. राम आहेत ते राम, ज्या 2 अक्षरांनी वाल्या कोळ्याचा वाल्मिकी केला ते राम आहेत. 7 रांजण माहुऱ्याची भरली होती, एवढी माणसं. आणि कपाला चंदन असला ना तर काळ सुद्धा मारू शकत. तर काय 31 डिसेंबर जरा पार्ट्या कमी करा. अरे दाद्या हाणलं ना, या बहिणीची गॅरंटी आहे. ज्यानं यावर्षी 31 डिसेंबरची पार्टी खाल्ली ना, अजून 4 वर्ष तुला बायको भेटत नाही. आता बाकीचे म्हणतात माझं झालंय, तुझी नीट नांदत नसते की नाही भेटल्यापेक्षा बेकार भेटली नो नांद. युक्त आहार विहार न इंद्रियाशी सारे. अरे बुद्धीचा आहारावर चालते रे, वेड्यासारखं काय वागता? अरे शेतकरी आहे तुम्ही, बोकड माहित आहे तुम्हाला? बोकड अशी जात आहे, ज्या आईनं जन्माला घातला त्या आईवर 3 महिन्याच्या आत वाईट नजर टाकत. शेतकरी तुम्ही, जे आईनं जन्माला घातलं त्या आईला सुद्धा जे बोकड सोडत नाही, ते बोकड खाऊन तुम्हीच मला सांगा बलात्कार वाढतील का कमी होतील? आणि मग मला सांगा साकार करायचं काय? आता टाळ्या त्यांनीच वाजवल्याची खात नाही. आपणच खायचं ना, आपल्या अरे मेले इथून पुढे खाणार नाही म्हणून तरी माझे. आता जाऊ द्या ना, मागे झाले पाहू, पुढे जा. मी नाही तू का, जे झालं ते झालं, पुढे तरी सुधरा. अरे 7 रांजण भरली म्हणून काय झाली, पण नारद मुनीची भेट झाली ना. कुठलं तरी प्रारब्ध फळाला आलं महाराज, आणि वाल्या कोळ्याला नारद मुनींची भेट झाली. आयुष्यभर नारायण नारायण करणारे महाराज. मृत्यूचं भय नाही दिसलं महाराज डोळ्यात. वाल्या कोळ्यानं विचार केला असा कोण आहे? अरे एवढी माणसं आयुष्यात बघितली, प्रत्येकानं माझ्या पायावर आयुष्याची भीक मागितली, याला का भीती वाटत नाही मरणाची? मग त्यावेळेस नारदांना विचारलं अशी कोण आहे तुम्ही ज्याला मरणाची भीती वाटत नाही? नारद मुनी म्हणले अरे आयुष्यभर त्या नारायणाचं नाव घेतलं मी. माझा मृत्यू इथंच असेल तर भ्यायचं कारण नाही, आणि माझा मृत्यू इथं नसेल, तू मारलं तरी मी मरणार नाही, हा माझा विश्वास त्या विठ्ठलावर आहे. काय भ्यायचंय?
माझं मारल्याचं पाप तुम्ही कसं फेडचाल? नारद मुनी म्हणले आम्हाला काय, अपने आगे ना पीछे ना कोई ऊपर नीचे, रोने वाला आपका क्या होना जरा. असं मी म्हणले, ते नाही म्हणले मला, ते नव्हतं ते. तुमच्या पापाचं वाटेकरी कोण होतंय का बघा. घरी गेल्या बायकोला विचारलं का ग आयुष्यावर एवढी माणसं मारली मी, त्याचा उपभोग तू सुद्धा घेतलास, पाप घेते का? ती म्हणली गाठ बांधली मग काय पाप देतो काय? तुझं तुला माझं मला. लेखाला विचारलं तुम्ही गाडी घ्यायची असतील तर 4 मित्र शोरूम मध्ये येते, बंगल्याची वास्तुशांती असेल तर हजारो माणसं येते, पण ज्या दिवशी तुमच्यावर वाईट वेळ असेल त्या दिवशी एकही फोन उचलणार नाही. हेच कलियुगाचं सत्य आहे. सुखात सगळे साथच आहे, दुःखात फक्त पांडुरंग आहे. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, तुझ्याशिवाय सत्यच काही नाही पांडुरंगा, फक्त तू आहेस. तुझ्यावरच विश्वास आहे, तुझ्यावरच प्रेम आहे, तुझ खूप आवडत, काहीच नाही बाकी. नारद मुनी म्हटले मी तारतो तुमचं पाप, फक्त राम राम म्हणा. ते म्हटले आयुष्यभर माणसं मारणारा वाल्या कोळ्या, ह्या पापी तोंडातनं राम राम म्हणावं तरी कसं, नाही म्हणावं असं वाटत. मग आयुष्यभर काय केलं, माणसं मारली, मग मारा मारा म्हणा, मारा 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 मारा. या 2 अक्षरांनी, या राम नामाच्या उलट्या उच्चाराने सुद्धा राम जन्मावायच्या आहे, ती रामायण लिहायचं सामर्थ्य. राम नामात महाराज देव सुद्धा तसाच जगला जसं वाल्मिकीने लिहिलं. एक शब्द सुद्धा इकडे तिकडे केला. देव सुद्धा आपल्या मर्जीने जगतो जेव्हा मुखात त्याचं नाम असेल. काय ताकद नाही. ते रामायण आमच्या पदरात पडलं आणि त्या पोराने मला विचारलं ताई लय राम राम करता, ज्या रामाला स्वतःची सीता कळली नाही त्या रामाला तुम्ही आम्ही काय करणार. असतात मूर्ख जगात काही काही. ज्या रामानं स्वतःच्या बायकोला वनवासाला पाठवलं त्या रामावर आपण काय विश्वास ठेवायचा. तुम्हाला काय वाटतं ते नाथ रामायण ऐका, वर्णन ऐका. दशरथाचा मृत्यू पुत्रवियोगाने झाला, नियतकालीन नाही आपत्कालीन झाला. तरी मी दशरथ वियोगी मेला. ज्यावेळेस ब्रह्माजवळ गेले त्यावेळेस सांगितलं माझ्या आयुष्य उरलेलं माझ्या पोराला द्या. बापाचं पोराला मिळतं हा नियम आहे. बाप करी जोडी लेकराचे एवढी आपली कुरवंडी वाळवणी एकाएकी केला मिरासीचा धनी. इथं मला माझ्या वडिलांची मिरासी मिळते हे संतांचं वक्तव्य आहे आणि हे सत्य आहे. बापाचं पोराला मिळतं पण अनुवंशिकता कळतंय. हे कसं मिळालं अनुवंशिकतेनं. डीएनए तो डीएनए रक्ताच्या माध्यमातून बापाचं रक्त माझ्यात आहे. अगदीच तसं बापाचं प्रारब्ध सुद्धा मिळतं. इट इज सायन्स. मग आम्ही विचार आणि बघा तुम्ही कधी ज्ञानेश्वरी वाचा, कुठलीच गोष्ट विज्ञानाच्या बाहेर तुम्हाला मिळणार नाही. तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ज्ञानेश्वरी म्हणजे ना या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. हे आम्हाला माहित आहे. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात उदकाची आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तर अभिजो माझे असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे पण जगण्याचं कारण माझा बाप आहे. काय रामायण आहे. बापाच्या पुण्याईवर पोरगा राजभोग भोगतो त्याला रामायण म्हणायचं. सीता पटकन सिंहासनावर उठल्या पायाशी येऊन बसल्या. राम म्हणले एकांताचा काळ आहे पायाशी का बसलीस ग. आणि असा संसार मला जमणार नाही. जर धर्माने नियतीने तुमचा आणि माझा संसार इथपर्यंतच ठरवला होता तर इथपर्यंतच खरा. पण आत्मा सासऱ्याचा शरीर पोरा नाही जमणार. सत्वशील कन्या आहे मी जनक राजाची. सत्वाने आयुष्यभर जगले पतिव्रता म्हणून मला माझं मन असा संसार करायला मान्यता देत नाही. फक्त सत्व सांभाळण्यासाठी 7 महिन्याचं लेकरू पोटात घेऊन वनवास ज्या सीतेनं राजभोग भोगावा ती सीता रानावनात रिकाम्या पायाशी काट्या उचलत चालत होती. फक्त सत्वासाठी जिने राजभोग सोडला तिला रामायण म्हणावं तिला सीता श्रेष्ठ धर्म. बोलायचं म्हणून काही बोलत जाऊ नका, ऐकायचं म्हणून काही ऐकत जाऊ नका. या लक्ष्मणाला शक्ती लागली. जागेवर आले तुम्ही जागेवर आले का. फिरत जा पण येत जा. लक्ष्मणाला शक्ती लागली. द्रोणागिरी पत्रावर संजीवनी पोटी आणायला पाठवलंय मारुतीरायांना.
काय मारुतीराया काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या काय मारुतीराया श्री गुरु चरण सरोचराच्या निज मन मुकुर सुधारी बरन बरक बिर विमल कसुचताय कपनि चारी बुद्धिहीन तनु चानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या मोहि मन बकले सरिकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपी सति गुलोक पुजागर रामदूत अतुलित बलधाम अंजनी पुत्र पवन सुतना महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित कैसा काल वज्र मुर ध्वजा विराज माते मोज जमय मोसाज शंकर सुमन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणीय विचार नाम काज करि देखो आतुर प्रभु चरित्र सुनि देखो रसिया राम लक्ष्मण सीता मन रसिया सूक्ष्म रूप धरि सिंह दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे लाए संजीवन लखन जिया म्हणलास संजीवन बुटी आणायला पाठवलं कशी आणायची माहित नाही मग सगळा धुणागिरी परत उचलला लंकेकडे निघाले अयोध्यामध्ये लागलेली पाहून भरताने विचार केला असं काय त्याच्या सावलीने अख्ख्या अयोध्या बापली बाण मारला पण बाणाने काहीच होणार नाही मारुतीरायाला पण बाणावर राम राम लिहिलं होतं जिथं माझ्या प्रभूच्या नावाचा बाण आहे तर मी स्वीकारावा या निष्ठेनं बाण स्वीकारला आणि जसा बाण स्वीकारला खाली उतरले कुणी मारला रामबंधू भरत आहे आपण रामदास मारुती आहे एवढा पर्वत घेऊन लक्ष्मणाला शक्ती लागली सूर्योदयाच्या आधी पोहोचायचा काही करत असताना भरत म्हणते तुम्हाला जायचंय तर जा कारण लक्ष्मणाला शक्ती लागली सूर्योदयाच्या आधी पोहोचायचंय ते पण उर्मिला आल्या उर्मिला का नेटकर मग उर्मिला लक्ष्मणांची काही करू नका मारुतीराया भाऊजींच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही पोहोचायच्या आधी सूर्य उगवणार नाही ही जबाबदारी माझी मारुती राया सूर्योदयाच्या आधी पोहोचले नाही मारुती राया पोहोचेपर्यंत सूर्योदयच झाला नाही ही ताकद एका स्त्रीमध्ये लक्ष्मणांचा जीव उर्मिलेच्या पतिव्रत्यामुळे वाचला काय स्वतःला कमी समजता का लय ताकद आहे माय तुमच्यात फक्त आपल्यालाच आपली किंमत कळली चुकीच्या गोष्टीवर वाया घालवल्या आम्हाला कळावं की आमचं सामर्थ्य कशात जनाई मुक्ताईंना कळलं कशात सामर्थ्य या जगाच्या मालक त्याचं रूप घ्यावं देखणं मग त्रेतायुगामध्ये राम जन्मामध्ये रामाच्या पायाने अहिल्या तरली तुम्ही जागेवर आले का तुम्ही जागेवर आले त्रेतायुगात रामाच्या पायाने अहिल्या तरली दगडाची बाई झाली ऋषीमुनींना वाटलं रामाचा पाय कुठल्याच दगडाला लागला त्याची बाई होते मोठे मोठे ऋषीमुनी मोठे मोठे दगड घेऊन रामाकडे कशाला हुशार एक तुम्ही दादा बायको करून घ्यायला हा बायको करून हे कळतं सगळ्याला बायको करून घ्यायला हरकत नाही मग प्रत्येकाने विचारलं